नमस्ते, वेलकम बॅक टू ईगल ट्रेडर्स. मित्रांनो, डेली अनालिसिस निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपण डेली व्हिडिओ अपलोड करत असतो. त्याच्यामध्ये लेवल परफेक्टली वर्क होतात. इथून पाठीमागे जर पाहिलं तर साधारणतः जवळजवळ 1 महिना झालं आपण ज्या लेवल देतोय त्या परफेक्टली लेवल वर्क होतात. आपण एवढ्या ज्या कॅल्क्युलेटिव्ह सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे काय घेतोय, तर त्याच्यामध्ये एक आपला फॉर्म्युला आहे. ओके, त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काम करत असतो. हा एवढा परफेक्ट फॉर्म्युला चालतो की आपण जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स एक्सपेक्टेशन ठेवतो परफेक्टली त्या लेवलला आपल्याला तिथं मार्केटमध्ये रिजेक्शन किंवा बाउन्स चांगल्या पद्धतीने बघायला मिळतात. आणि ज्या आपण लेवल घेतोय तर बऱ्यापैकी लेवल तिथं वर्क झालेले आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर अशा लेवलला काम करायचं असेल तर तुम्ही ईगल कम्युनिटीला आपल्या जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिलाय, त्याच्यावरती मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली अकाउंट ओपनिंगची, त्याच्यामध्ये अकाउंट ओपन करा, ट्रेड करा आणि दिलेल्या नंबरला मेसेज करा. ईगल ट्रेडर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नाही तर खूप मोठी चूक करताय, कारण की परफेक्टली लेवल आणि खूप महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलवरती एज्युकेशन पर्पज देत असतो. तुम्ही जर लाईक सबस्क्राईब केलं तर आम्हाला सुद्धा चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी मोटिवेशन मिळू शकतं. आणखी चांगले व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आपण जर व्हिडिओमध्ये पाहतोय तर आपण डेली अनालिसिसचे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर परफेक्टली लेवल तिथं डेली वर्क झालेले आपल्याला बघायला मिळतील. तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व हे चेक करू शकता. आता उद्यासाठी आपल्याला ज्या महत्त्वाच्या लेवल असणार आहेत ते आपण घेणार आहोत. आता उद्या ज्यावेळेस आपल्याला काम करायचे तर बँक निफ्टीमध्ये महत्त्वाचे लेवल काय असणार आहे? एक सिंपल फंड आहे आपला. आपण जास्तीत जास्त 4 किंवा 5 लेवलवरती आपण काम करत असतो. ओके, त्याच्यामध्ये आपला सप्लाय झोन असेल, डिमांड झोन असेल, रिजेक्शन लेवल असेल आणि बाउन्स लेवल असेल. ओके, ह्या लेवलवरती आपण काम करत असतो. सिंपल जर आपण बँक निफ्टीमध्ये जर येऊन पाहिलं तर आपल्याला सप्लाय झोन 53,859 दरम्यान बघायला मिळतोय आणि जर डिमांड झोन पाहिला तर 53,304 दरम्यान बघायला मिळतोय. म्हणजे आपण इथं काम काय करणार आहोत की जर सिंपल आपल्याला इथं ब्रेकआउट मिळाला विथ सेटअप. ओके, जर समजा आपल्याला विथ सेटअप जर इथं ब्रेकआउट मिळाला तर आपण तिथं नक्कीच अप साईडला जाण्याचा प्रयत्न करू. आणि जर समजा सपोज मार्केट आपल्याला बॉटम साईडला मिळालं 52,966 ला जर मिळालं तर इथं जर आपण एक बाउन्स एक्सपेक्टेशन ठेवू शकतो मार्केटमध्ये. खूप महत्वाचे आपण लेवल घेतोय. ह्या लेवलवरती जर समजा चुकून वेगळ्या पद्धतीने जर आपल्याला मार्केट ओपनिंग बघायला मिळालं, चुकून गॅप अप झालं तर त्याचे अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देऊयात की त्या लेवलला आपल्याला काम काय करावं लागेल. सपोज जरी समजा मार्केट अप साईडला ओपन झालं आणि डाऊन साईडला आपल्याला इथे एखादा रिजेक्शन बघायला मिळालं तर ह्या लेवलला पुन्हा एकदा बाउन्स पण आपण एक्सपेक्टेशन ठेवू शकतो. म्हणजे उद्याचं ओपनिंग काय होतं हे पण खूप इम्पॉर्टंट असणार आहे. परंतु ज्यावेळेस ओपन होणार आहे तर नक्कीच ह्या लेवलमध्ये जर आपल्याला मार्केट मिळालं तर तिथं आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळेल किंवा रिजेक्शन बघायला मिळेल. परफेक्टली सेटअपनुसार आपण तिथं डिसिप्लिन ठेवून आपण तिथं ट्रेड करणार आहोत. ह्या महत्वाच्या लेवल असणार आहेत 54,475, 53,859, 53,304 आणि 52,917. ह्या सगळ्यात महत्वाच्या लेवल असणार आहेत उद्यासाठी आपल्याला बँक निफ्टीमध्ये काम करताना. आता त्याच्यानंतर निफ्टीमध्ये ज्यावेळेस आपल्याला काम करायचंय तर सिंपल त्याच्यामध्ये पण आपल्याला पाहतोय आपण की वरच्या बाजूला इथं जो पाहतोय आपण तो आपल्याला इथं सप्लाय झोन बघायला मिळतोय 24,874 आणि डिमांड झोन 24,690 आपल्याला बघायला मिळतोय. सिंपल आपल्याला याच्यामध्ये जर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन बघायला मिळालं तरच आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत. जर इथं बिटवीन लेवलला जर आपल्याला मार्केट मिळालं तर आपण इथं ट्रेड अवॉइड करणार आहोत. ओके, याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा आपण ट्रेड करणार नाही. जर सपोज मला इथं जर विथ सेटअप जर आपल्याला मार्केटमध्ये एखादी पोझिशन मिळाली तर आपण अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जर सपोज इथं ब्रेकडाऊन मिळाला तर आपण डाऊन साईडला येण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते पण पेशन्स ठेवून जर आपल्याला आपला सेटअप तिथं वर्क झाला तर परफेक्टली आपण तिथं एंटर करणार आहोत. अनादर आपण तिथं वेट करणार आहोत. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.